नमस्कार, मी पूजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज चीज सँडविच। खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी सँडविच कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि खूप कमी वेळेत होणारा हा पदार्थ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हिरवी चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य मीठ, साखर, लिंबाचा रस, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। मिक्सरच्या भांड्यात खोबरं, हिरवी मिरची, साखर, चवीपुरते मीठ, कोथिंबीर घालून आपल्याला छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये आता 5-6 थेंब लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे, म्हणजे हिरवा रंग चटणीचा काळा पडत नाही। सँडविच करण्यासाठी ब्रेड, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, बटर, चाट मसाला, कांदा, टोमॅटो, उकडून घेतलेला बटाटा, काकडी आणि चीज स्लाइस। सगळ्यात आधी ब्रेडच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। मी दाखवतेय ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या ब्रेडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत। कडा काढलेली ब्रेडची स्लाइस घ्यायची, त्यावरती आता आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। इथे मी सॉल्टेड बटर वापरलेला आहे। मी दाखवते या पद्धतीने दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला आपल्याला छान बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावून झालं की आता आपण तयार केलेली हिरवी चटणी आपल्याला छान दोन्ही स्लाइसवर लावून घ्यायची आहे। चटणी खूप पातळ करायची नाही, पातळ केली तर ब्रेडचा गिचका होऊ शकतो, त्यामुळे थोडीशी अशी घट्ट हिरवी चटणी आपण लावून घेतलेली आहे। आता दुसऱ्या स्लाइसवर मी टोमॅटो केचप स्प्रेड करून घेणार आहे। दाखवते त्या पद्धतीने दोन्ही स्लाइसवर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। आता हिरवी चटणी लावली त्या ब्रेडच्या स्लाइसवर आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या ठेवून घ्यायच्या आहेत। इथं मी काकडी, कांदा, दुसऱ्या स्लाइसवर मी फक्त कांदा ठेवून घेतलेला आहे। कांदा ठेवून झाला की वरनं थोडासा आपल्याला चाट मसाला भुरभुरायचा आहे। उकडून घेतलेला बटाटा आता आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे। दाखवतेय त्या पद्धतीने सगळं आपल्याला ब्रेड स्लाइसवर टाकून घ्यायचं आहे। थोडासा चाट मसाला इथे घातलेला आहे। टोमॅटोचे पातळ गोल कट केलेले स्लाइस इथे मी ठेवून घेतले आहेत। टोमॅटोच्या वर आता आपल्याला चीज स्लाइस ठेवून घ्यायची आहे। दोन्ही साइडला मी चीज स्लाइस ठेवून घेणार आहे। चीज स्लाइस तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता। चीज स्लाइसवर मी आत्ता इथे थोडासा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि आपण जो सॉस लावून घेतलेला ब्रेड होता तो त्यावरती ठेवून दाखवतेय त्याप्रमाणे त्रिकोणी कट करून घेतेय। खूप झटपट, खूप कमी वेळेत होणारं हे सँडविच आपल्या इथे तयार झालेलं आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते, तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आलेले आहेत। हेल्दी शिवाय पोटभरीचं असं व्हेज चीज सँडविच इथं आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही नक्की करून बघा